बरेच विद्यार्थ्यांना मार्क्सचे काही प्रॉब्लेम्स आपल्या समोर आले. मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण जेव्हा मॉडेल पेपर जेव्हा घेतो त्यांच्याकडनं एक मॉडेल आन्सर सुद्धा घेतलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून त्या पोरांना कमीत कमी साधारणतः टेंटेटिव्ह त्याला काही मार्क्स एक्झामिनरला देता आले पाहिजे. कारण काही पोरं जेव्हा येतात, एखादा मुलगा आपण पाहतो की युनिव्हर्सिटी आमच्या कॉलेजेसमध्ये त्याला कमी मार्क टाकतात, परंतु तो थेरीच्या बेसवरती तो स्वतः पास होतो. जे एवढे हुशार विद्यार्थी जेव्हा त्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळतात, त्यासाठी सुद्धा आपण एक कुठेतरी आत्मपरीक्षणाची गरज आहे असं मला वाटतं. आज या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एंटरप्रेनरशिप सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली पाहिजे की ज्या माध्यमातून आपली मुलं नुसतं एंटरप्रेनर झाले पाहिजे, जेणेकरून ते जॉब न मागता एंटरप्रेनरशिप जर सुरुवात केली त्या मुलांनी तर त्यांना सुद्धा दुसऱ्यांना ते अनेक जॉब देऊ शकतील अशा पद्धतीने सुद्धा आपण काम केलं पाहिजे. आज महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत की जेव्हा आज आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जवळपास 8 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये आणलं आहे आणि मोठ्या प्रमाणात कंपन्या आल्या. आज येणाऱ्या काळामध्ये 1-2-3 वर्षांमध्ये तुम्हाला एक सांगतो, विदाऊट जॉबचा एकही विद्यार्थी राहणार नाही. परंतु जॉब ज्या पद्धतीचा पाहिजे किंवा त्या कंपन्यात ज्या पद्धतीचा विद्यार्थी पाहिजे तो आपल्याला घडवून द्यायचा ही आपली महत्त्वाची भूमिका असली पाहिजे आणि ती आपली जबाबदारी असली पाहिजे. नाही तर बिल्डिंग्स उभ्या होतील आणि हळामासाची लोक त्यामध्ये माझं असणारे, माझं वाटणारे, माझे विद्यार्थी वाटणारे लोक जर तयार होतील, खऱ्या अर्थाने त्या दिवशी त्या महाराष्ट्राला, या देशाला न्याय मिळू शकेल. आज मला माहिती आहे माझ्या अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये कुठेही कमतरता नाही. आज आपल्याला चांगले कुलगुरू लाभलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण जे आपला उल्लेख केला एका गाडीचा की 4 लोकांनी ढकलली, 5वा माणूस येऊन त्याला धक्का मारला, म्हणजे 5व्या माणसाने गाडी ढकलली नाही, म्हणून मी तुमचा मनाचा मोठेपणा पुन्हा तुमच्याशी शब्द वापरला. जनरली आम्ही आता आमच्या याच्यामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा जनरली बिल्डिंग कुठल्या तरी माणसाने उद्घाटन केलं असते, भूमिपूजन, आणि उद्घाटन आम्ही करायला जातो. जे पहिला कुठला तरी आमदार, कुठला तरी मंत्री असतो आणि नंतर आम्ही जाऊन त्याचं रिबिन कापतो. परंतु ज्या व्यक्तीने सुरुवातीला त्याचं भूमिपूजन केलं आहे तिथून जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करता ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला आशा आहे आणि 100% गॅरंटी आहे की आपली युनिव्हर्सिटी कुठेही मागे राहणार नाही. आपली महाराष्ट्रामध्ये अव्वलमध्ये एक युनिव्हर्सिटी आपली राहील आणि त्याचं नाव गाडगे महाराज हेच युनिव्हर्सिटी समोर राहणार आहे. कारण ज्यामध्ये संतांची भूमी असलेली अशी आपली युनिव्हर्सिटी आहे, आपली अशी अमरावती आहे, त्या माध्यमातून गाडगे महाराजांचं नाव या युनिव्हर्सिटीला दिलं आलेलं आहे. असं मला वाटतं की आपण या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर थोडा काही अंतर्भाव याच्यात ॲड करून आपण पुढे काहीतरी कारवाई करावी, जेणेकरून आपल्याला पुढं काम करता येईल. आणि ज्या काही युनिव्हर्सिटीच्या ज्या काही छोट्या मोठ्या काही सरकारकडे, शासनाकडे काही जबाबदाऱ्या असतील, त्या ज्या शासनाकडे काही कामं असेल, मी शिदोरी घेऊन जाणार म्हणणार नाही, कारण तुम्ही सोडल्यानंतर टाळ्या वाजवल्या होत्या. मी प्रामुख्याने एवढंच म्हणेल की जे तुमची कामं असतील युनिव्हर्सिटीची त्यामध्ये फक्त एक फॉलोअप घेणारा एक व्यक्ती माझ्याकडे द्या. त्या माध्यमातून आपण सगळे कामं 100% सोडू आणि आपल्या युनिव्हर्सिटीला, या अमरावती जिल्ह्याच्या युनिव्हर्सिटीला आपण महाराष्ट्राची नंबर 1 युनिव्हर्सिटी बनवण्याचा प्रयत्न करू. आपण बोलावलं, आपण सत्कार केला, त्याबद्दल आपला आभार, धन्यवाद केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. यानंतर आभार प्रदर्शन करण्याकरता मी आमंत्रित करतो विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉक्टर गणेश मालटे सर. विद्यापीठ परिसरातील विविध इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर चांदेकर साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो. ज्यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार श्री प्रवीण कुटे पाटील साहेब यांचे आभार मानतो. माननीय डॉक्टर रणजित पाटील साहेब यांचेही मी आभार मानतो, ज्यांनी या कार्यक्रमात खऱ्या अर्थानं मार्गदर्शन केलं. ते अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय अंबाजी आडसूळ यांचेसुद्धा आभार मानतो. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अजय देशमुख साहेब यांचेही आभार मानतो. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर शिंगाडे सर, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर रघुवंशी, डॉक्टर तायडे, डॉक्टर विलास सत्कार सर यांचेही मी आभार मानतो. विद्यापीठाचे अभियंता शशिकांतजी रोडे व त्यांचे सर्व सहकारी, सर्व विभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व शिक्षक, शेवटी सर्व पत्रकार बंधू, या सर्वांचे मी विद्यापीठाच्या वतीने आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.